आपल्याला प्राप्त झाली ते सुधीरजी पाटील यांचा आपण यथोचित स्वागत सन्मान मुख्य व्यासपीठावर करणार आहोत आणि स्पेशली योग्य ते योगदान या स्पर्धेकरिता सुधीरजी पाटील यांनी सुद्धा दिलं. त्या गुड व्यक्तिमत्वाचा स्वागत सन्मान सत्यवान सापणे यांच्या शुभ हस्ताने केला जाईल. सो या सुधीरजी पाटील यांचा हा यथोचित स्वागत सन्मान सत्यवानजी सापणे यांच्या शुभ हस्ताने अगदी मुख्य व्यासपीठावर केला जातोय. आणि खेळाडूंना विनंती असेल तर चेअर्स आपण आणल्या समोरच्या दिशेने तर खूप बरं होईल. उशीर तर सर्वांनाच झालाय. बक्षीस समारंभ जेवढा लवकरात लवकर करता येईल तेवढ्या लवकरात लवकर आपण करणार आहोत. चला जाणता राजा आपल्या डगआउट मध्ये ज्या खुर्च्या आहेत त्या आपण घेऊन या समोरच्या दिशेने. आणि कृतिका आपल्या सुद्धा चेअर्स आपण घेऊन या समोरच्या दिशेने आणि समोरच्या दिशेने आपण बसून बक्षीस समारंभाचा आस्वाद घ्यायचा आहे. चला जयेश आणि विनीत आपल्या संघाला सुद्धा सांगा चेअर्स आपण समोरच्या दिशेने घेऊन या. जाणता राजा महिजी भोईर संघ मालक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतोय की आपण या मुख्य मंचावर येऊन आपण आसन असतं. चला बक्षीस समारंभ लवकरात लवकर आपल्याला करायचंय. थोडंसं आपण सुद्धा सहकार्य करा. यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी केला जाईल. या मागील 4 रजनींमध्ये ज्याने योग्य ते डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवलं गेले खूप महत्वाचं अगदी आपण पाहू शकाल. या 4 दिवसांमध्ये त्यांचे डिसिजन आपले लाडके पंच त्यांचा आपण या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान करणार आहोत. ज्यांनी नुकताच स्वर्गीय रतनबुवा ट्रॉफी हाताळली आणि आपलं महत्व खूप योगदान योग्य त्या पद्धतीने दिलं तेच नितेशजी कदम यांचा यथोचित स्वागत सन्मान अगदी मुख्य व्यासपीठावर केला जाईल. आणि स्वागत सन्मान करण्याकरिता मी विनंती करेन पंकजी पाटील DX आपल्या शुभ असते त्यांचा यथोचित स्वागत सन्मान आपण करायचा आहे. नितेशजी कदम जे पंच आहेत त्यांचा यथोचित स्वागत सन्मान पंकजी पाटील यांच्या शुभ हस्ताने अगदी केलं जाईल. आज नितेशजी कदम म्हणायचं झालं तर एक ब्रँड बनलेत आणि कुठल्याही गोष्टीमध्ये जर ब्रँड करायचं असेल तर तेवढी क्वालिटी ही स्वतःमध्ये आणावी लागते आणि तेच नितेशजी कदम यांनी दाखवून दिलं. आणि त्यांचा यथोचित मान सन्मान हा मुख्य व्यासपीठावर पंचांचा मान सन्मान होता. तो एकदा जोरदार टाळ्या पंचांकरिता. तदनंतर आणखी पंच आमिर काराईक यांना मी विनंती करतोय की आपण सुद्धा या आणि यथोचित मान सन्मान आपण स्वीकारायचा आहे. आणि त्यांचा यथोचित मान सन्मान करण्याकरिता शुभमजी नाईक यांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ताने आपण त्यांचा यथोचित स्वागत सन्मान आमिर काराईक आणखी एक पंच त्यांचा यथोचित स्वागत सन्मान हा मुख्य व्यासपीठावर अगदी केला जाईल. हा यथोचित स्वागत सन्मान मुख्य व्यासपीठावर. तदनंतर आजच्या दिवसामध्ये जुगलजी तांडेल आणखी एक पंच आपल्याला पाहायला मिळाले आणि त्यांचा यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मी रणजित किनी आपणास विनंती करते की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करावायचा आहे. जुगलजी तांडेल यांचा यथोचित स्वागत सन्मान सातपाटी वर्ण बिलॉंग करतायत आणि त्यांचा यथोचित स्वागत सन्मान हा मुख्य व्यासपीठावर अगदी केला जातोय. तदनंतर पुढील स्वागत सन्मान केला जाईल ज्याने प्रत्येक ग्रामीण विभागातील खेळाडूंना आज घराघरामध्ये जाऊन पोहोचवलं. एक क्लिअरिटी काय असते हे सर्वांनाच अगदी अवगत केलं. प्रत्येक डिसिजनामध्ये प्रत्येक रिप्लेमध्ये एक चांगल्या पद्धतीची क्लिअरिटी त्यांच्या माध्यमातून. सो दमदार भरोसेमंद नेटवर्क DBN लाईव्ह चे प्रोप्रायटर प्रवीणजी पाटील यांचा यथोचित मान सन्मान आणि त्यांचा मान सन्मान करण्याकरिता मी सौरभ पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ताने आपण DBN लाईव्ह नेटवर्कचा यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करावायचा आहे. चला चेअर्स आल्यात तर खेळाडूंनी बसून घ्या समोरच्या दिशेने. या DBN लाईव्ह नेटवर्क चा यथोचित स्वागत सन्मान हा मुख्य व्यासपीठावर अगदी केला जातोय सौरभ पाटील यांच्या शुभ हस्ताने. काय क्लिअरिटी राहिले अतिशय सुरेख पद्धतीने आणि या प्रत्येकांचीच मन जिंकली आज DBN लाईव्ह नेटवर्कने खऱ्या अर्थाने आपण पाहत आहे आणि हीच यशस्वी वाटचाल आपली राहू या देऊया आपण सदिच्छा. तदनंतर पुढील स्वागत सन्मान अगदी आजच्या दिवसाकरिता ज्यांनी रंगत वाढवली आणि या समालोचन क्षेत्रामध्ये ज्यांनी मात्र उंच भरारी घेतली ते पालघर भूषण आदरणीय सन्माननीय प्रमोदजी शेडगे सरांचा यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावर अगदी केला जाईल. आणि त्यांचा यथोचित मान सन्मान करण्याकरिता मी जीत पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ताने आपण प्रमोदजी शेडगे सरांचा यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करावायचा आहे.
हा यथोचित मान सन्मान प्रमोदजी शेडगे सरांचा एकदा जोरदार टाळ्यांचा गजर. आय लव्ह वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग आणि त्यांच्या शब्दाने आज खऱ्या अर्थाने रंगत वाढली या स्पर्धेची, या रजनीची. आणि प्रमोदजी शेडगे सरांचा हा यथोचित मान सन्मान सत्यवानजी सापणे तदनंतर अजित पाटील यांच्या शुभ हस्ताने केला जातो. थँक्यू सो मच प्रमोदजी शेडगे सर. तदनंतर पुढील स्वागत सन्मान आजच्या दिवसामध्ये त्यांचा होता एक गोड आवाज. समालोचन क्षेत्रामध्ये त्यांची सुद्धा एक चांगली प्रगती पाहायला मिळते. सो आमचे साथी मित्र आदरणीय डी.के. पाटील, धनंजयजी पाटील यांचं यथोचित स्वागत सन्मान आणि त्यांचा स्वागत सन्मान करण्याकरिता मी विश्वासजी किनी या स्पर्धेचे आयोजक करते त्यांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ताने आपण धनंजयजी पाटील डी.के. यांचं यथोचित स्वागत सन्मान करावायचा आहे. हा यथोचित मान सन्मान धनंजयजी पाटील यांचा मुख्य व्यासपीठावर अगदी आपण पाहताय. थँक्यू सो मच डी.के. खूप चांगला आवाज त्यांचा सुद्धा आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. तदनंतर या संपूर्ण स्पर्धेकरिता अगदी महत्त्वाचं योगदान आणि स्पेशली अनाउन्समेंट असेल, कारण की दरवर्षीप्रमाणे हे सीझन यंदाच्या वर्षामध्ये याच मैदानावर करायचं होतं आणि खऱ्या अर्थाने त्या संपूर्ण वाघोबा ग्रुप कसराळीकरांनी एक महत्त्वाचं योगदान दिलं. त्यांच्याकरिता एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवायच्या आहेत आणि त्या वाघोबा ग्रुप कसराळीकरांचा हा यथोचित मान सन्मान असेल आणि आयोजककर्त्यांच्या शुभ हस्ताने मी विनंती करेन की आपण हा यथोचित त्यांचा मान सन्मान करायचा आहे. संपूर्ण वाघोबा ग्रुप कसराळी या ठिकाणी अगदी आपण पाहताय. पुढील सन्मान केला जाईल ज्यांचा आवाज 4 दिवस आपण या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून ऐकलात असे आमचे जवळचे मित्र, समालोचक मित्र आदिजी पाटील यांचा सन्मान केला जाणार आहे. आणि सन्मान करण्यासाठी मी पद्मन पाटील यांना विनंती करतो. पद्मन पाटील आपल्या शुभ हस्ते सन्मानित केलं जाईल. आदेश पाटील यांना एक गोड आवाज 4 दिवसामध्ये संपूर्ण स्पर्धेची एक चांगली माहिती त्यांच्या माध्यमातून मात्र संपूर्ण प्रेक्षक वर्गांच्या माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न झालेला आहे. असे आमचे समालोचक मित्र आहेत आदेश पाटील आणि आदिजी पाटील यांचा सन्मान आहे. तो सन्मान केला जातो पद्मनजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपल्याला सन्मान पाहायला मिळतो. धन्यवाद. मुलाचा वेळ आदिजी पाटील आपण दिला त्याबद्दल आपल्या मनापासून आभार आहेत. संपूर्ण टीमच्या वतीनं, कमिटीच्या वतीनं आपल्या मनापासून आभार असतात. सध्या सत्यवानजी सापणे यांनाही आपण पाहता त्या फोटो सेशन मध्ये जॉईनिंग होत आहेत. पुढचं सूत्र आदिजी पाटील हँडल करतील. थँक्यू सो मच डी.के. आणि खूप महत्त्वाची स्पर्धा रंगली या 4 रजनींमध्ये आणि खऱ्या अर्थाने जो वैतरणा परिसर आहे ना तो खास करून जवळचाच राहिलाय आणि चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. या पुढील फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने आपण वळतोय, ज्याने पुन्हा एकदा महत्त्वाचं योगदान आपल्या संघाकरिता दिलं आणि खऱ्या अर्थाने लीड काय करणं असतं आणि कमबॅक करणं काय असतं हे त्याने पुन्हा एकदा दाखवून दिलं. सो मिस्टर विनीत पाटील बॅक टू बॅक मॅन ऑफ द मॅच आणि फायनलचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो. सो विनीत आपण या. चला विनीत क्विकली यायचंय. सौरभ पाटील आपल्या शुभ हस्ताने आपण ही मॅन ऑफ द मॅच देऊन सन्मानित करायचं आहे. या शुभ हस्ताने अगदी मॅन ऑफ द मॅच विनीतच्या खेळीकरिता एकदा जोरदार टाळ्या. खूप चांगल्या पद्धतीचा खेळ, चांगल्या पद्धतीचा परफॉर्मन्स आणि कमबॅक कशा पद्धतीने करायचा आणि हे हस्तांदोलन आहे हे महत्वाचं आहे. तदनंतर पुढील स्वागत सन्मान आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम ज्याने केलं आणि रंग भरण्याचं खऱ्या अर्थाने काम केले से डी.जे. यशवंत यांचा पुढील मान सन्मान हा केला जाईल. निलेशजी पाटील यांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ताने, निलेशजी सोलंकी माफ करा, आपल्या शुभ हस्ताने आपण डी.जे. यशवंत यांचा यथोचित स्वागत सन्मान हा मुख्य व्यासपीठावर करावायचा आहे. खूप चांगल्या पद्धतीने अगदी वाजंत्री टायमिंगच्या बाबतीमध्ये म्हणायचं झालं तर फर्स्ट क्लास, सर्व काही ओके. तेच डी.जे. यशवंत यांचा यथोचित हा स्वागत सन्मान मुख्य व्यासपीठावर अगदी केला जाईल आणि त्यांचे दोन्ही जे चिरंजीव होते त्यांचं सुद्धा महत्त्वाचं योगदान राहिलं. सो यशवंत डी.जे. यांचा हा यथोचित स्वागत सन्मान. एकदा जोरदार टाळ्याचा गजर. तदनंतर पुढील बक्षीस वितरण असेल उत्कृष्ट गोलंदाज
या स्पर्धेचा आणि संपूर्ण या स्पर्धेमध्ये खूप उलटफेर अगदी आपल्याला पाहायला मिळाले, जिथून महत्वाचं योगदान आपल्या संघाकरिता दिलं. पहिल्या वर्षामध्ये अगदी त्या खेळाडूला आपण पाहिलं असेल, योग्य ते योगदान दिलं होतं आपल्या संघाकरिता. सो इथून कोण असेल उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेचा, ज्याच्या नावावर आहे ते या संपूर्ण स्पर्धेमध्ये 14 विकेट्स आणि ज्याने केला उत्तम खेळ तो आहे बाप्पा साई 11 फणसपाडा संघाचा मिस्टर सौरभ पाटील. हा उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेचा, 14 विकेट्स त्याच्या नावावर आणि हे सुंदर अशी ट्रॉफी अगदी आपण पाहत आहे देऊन अगदी सन्मानित केलं जाईल. अजयजी वैती यांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ताने आपण या उत्कृष्ट गोलंदाजाची सुंदर अशी ट्रॉफी एकदा जोरदार टाळ्या सौरभ करिता. पहिल्या सीझन मध्ये मॅन ऑफ द सिरीज बनला होता. अगदी आपण पाहताय सुंदर अशी पर्पल कॅप ज्यावर अगदी लिहिलं गेलं वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग उत्कृष्ट गोलंदाज. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन सौरभ पाटील. तदनंतर पुढील बक्षीस वितरण असेल उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेचा. संपूर्ण या स्पर्धेमध्ये कधी गोलंदाजांचं वर्चस्व दिसलं, कधी फलंदाजांचं दिसलं, परंतु खास करून अगदी आपण पाहिलं आजच्या दिवसामध्ये पुन्हा एकदा ती फलंदाजी बहरली गेली. सो कोण असेल उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेचा आणि खऱ्या अर्थाने ज्याने मात्र डॉमिनेशन दाखवलं. मी म्हटलं होतं की काही खेळाडू होते जे गुलदस्त्यामध्ये होते आणि काही खेळाडूंनी परफॉर्मन्स सुद्धा त्याच पद्धतीने केला. सो ज्याच्या नावावर आहे तब्बली 147 धावा या स्पर्धेमध्ये आणि ज्याने ठोकलंय एकमेव अर्धशतक या स्पर्धेचं तो मिस्टर बाहुबली भूपेन. उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेचा बाप्पासाई 11 फणसपाडा या संघाचा भूपेन. आणि सुधीरजी पाटील यांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ताने आपण ही सुंदर अशी ट्रॉफी आपण देऊन सन्मानित करायचंय भूपेन याला. आणि खऱ्या अर्थाने जेव्हा भूपेन याची खेळी पुढच्या वर्षामध्ये येईल ना, जेव्हा त्याचं नाव येईल तेव्हा बरेच रेस अगदी त्याच्या मागे लागले असेल, कारण की भूपेनने तो खेळच उल्लेखनीय केलाय. आणि अगदी आपण पाहताय ऑरेंज कॅपचा हकदार अगदी त्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय. कॉंग्रॅच्युलेशन भूपेन. सुंदर अशी आपण पाहू शकाल ही ट्रॉफी उत्कृष्ट फलंदाज VGPL सीझन 3 चा अगदी पाहायला मिळतोय. तदनंतर या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्याने आपण पाहताय की चांगल्या पद्धतीने अगदी ठोकले षटकार. तब्बल खूप काही गोष्टी घटित होत्या आणि त्या घटित गोष्टींमध्ये अगदी आपण पाहिल्यात की ज्याने मात्र योग्य तो केला प्रताप आणि तो बनलाय सिक्सर किंग VGPL सीझन 3 चा. नन ऑफ दी ध्यान. दोन संघादरम्यान रेस होती, पण खऱ्या अर्थाने अगदी मी म्हटलं ना की उमर 50 की लेकिन दिल 25 का. जयवंत ठरतोय सिक्सर किंग या स्पर्धेचा. कडक फलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. सो जयवंत आपण या आहेत या दिशेने जयवंत. आणि खऱ्या अर्थाने जयवंत आज ज्या पद्धतीने धावले ना, म्हणावं लागेल फिटनेस अजूनपर्यंत जिवंत आहे. आणि जयवंत याला अगदी आपण पाहत आहे सिक्सर किंग अगदी आपण पाहत आहे तो अगदी ठरला गेलाय. जयवंत सिक्सर किंग या स्पर्धेचा. आणि खऱ्या अर्थाने 40+ क्रिकेट त्याच्या माध्यमातून हाताळलं गेलं. आज धावले सुद्धा त्या पद्धतीने की जणू काही 25 वर्षाचा तरुण धावतोय की काय. अजून सुद्धा तोच जोश दरारा आणि लंबी रेस का घोडा आहे. आणि सिक्सर किंग तब्बली 13 षटकार या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्याने मात्र ठोकलेत. आणि तो जयवंत अगदी सिक्सर किंग 6 सेटिंग मशीन अगदी आपण पाहत आहे. आणि सुंदर अशी ट्रॉफी देण्याकरिता मी विनंती करतोय आदरणीय महेशजी भोईर यांच्या शुभ हस्ताने आपण ही सुंदर अशी ट्रॉफी एकदा जयवंत करिता जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवायच्या आहेत. सिक्सर किंग VGPL सीझन 3 चा. तदनंतर आपण मॅन ऑफ द सिरीज करिता बोलणार आहोत. एक महत्वाचं हे बक्षीस असेल आणि खऱ्या अर्थाने सर्वांना ठाऊक आहे की आतापर्यंत कशा पद्धतीने परफॉर्मन्स झालाय त्या खेळाडूचा. आणि खऱ्या अर्थाने पराभव झाल्यानंतर संघाचा मोरल हा नेहमीच डाऊन होतो, परंतु त्याने अगदी संघाला धरून चालले. कमबॅक कशा पद्धतीने करावे स्वतःच्या वैयक्तिक कामगिरीनुसार त्याने ठरवत गेला
आणि खऱ्या अर्थाने या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्याने टिपल्या तब्बली 16 विकेट्स आणि ज्याच्या बॅटमधनं तब्बली ज्या धावा आल्यात त्या खोऱ्याने व्हायला गेल्यात. 107 धावा तब्बली. कोण असेल? सौरभचं नाव, विराजचं नाव आणि इकडनं विनीतचं नाव. सो ज्याच्या नावावर आहे 16 विकेट्स आणि 107 धावा या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्याने केला अचूक कमबॅक, नन ऑफ दी दॅन मिस्टर विनीत पाटील, मॅन ऑफ दी सिरीजचा हकदार. आणि जवळ जे टॅली आहेत विराज मध्ये सुद्धा होतं, परंतु जास्तीत जास्त पॉईंट 647. एक अचूक फिल्डर, अचूक क्षेत्ररक्षण, अचूक गोलंदाजी आणि सुंदर अशी ट्रॉफी देण्याकरिता मी पंकज पाटील DX यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ताने आणि जी सिरीज आहे दत्तूजी लालू भगत यांच्या माध्यमातून आपल्याला मिळाले ही सुंदर अशी ट्रॉफी. स्मिता असे आहे आज विनीतच्या चेहऱ्यावर आणि खऱ्या अर्थाने जो परफॉर्मन्स झाला त्या परफॉर्मन्सवर खऱ्या अर्थाने अगदी आपण पाहत आहे हे मेहनतीचं फळ आहे आणि ते मिळते मॅन ऑफ द सिरीजच्या माध्यमातून. ही सुंदर अशी ट्रॉफी मॅन ऑफ द सिरीजचा हकदार विनीत राज दत्तूजी भगत या ठिकाणी आहेत, त्यांचे सुपुत्र. त्यांना मी विनंती करतो की आपण या ट्रॉफी या ठिकाणी दिली जाते. या ठिकाणी मॅन ऑफ द सिरीजचा हकदार अगदी आपल्याला पाहायला मिळतोय विनीत. कॉंग्रॅच्युलेशन विनीत अँड असेच परफॉर्मन्स करत राहा, त्याकरिता देईन शुभेच्छा. चला आपण चतुर्थ क्रमांकाच्या ट्रॉफीकडे वळतोय आणि हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो काय झालं, हॅलो 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 हॅलो. या चौथ्या क्रमांकाचा मानकरी या तर त्याआधी आपण कॅश प्राइज देणार आहोत. ते कॅश प्राइज आपण कलेक्ट करायचं आहे. पंकज पाटील जे 3 षटकार आपण खेचले होते त्याकरिता कॅश प्राइज आहे ते आपण घ्या. या विकीचे पाटील यांच्या शुभ हस्ताने 700 टोटली अगदी जे कॅश प्राइज आहे ते देऊन सन्मानित केले जाते. कॉंग्रॅच्युलेशन. पंकजचा खेळ सुद्धा खूप उल्लेखनीय राहिला. या चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी अगदी दिली जाईल आणि या चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरला बाप्पा 11 फणसपाडा हा संघ. या संपूर्ण स्पर्धेमध्ये अगदी आपण पाहताय उल्लेखनीय खेळ राहिला आणि अगदी त्यांचा हा खेळ खूप महत्वाचा होता, परंतु तत अगोदर ही ट्रॉफी सुद्धा दिली जाते मुख्य व्यासपीठावर. ज्या आयोजकर्त्यांनी महत्वाचं योगदान दिलं या स्पर्धेकरिता संपूर्ण आयोजकांची अगदी आपण थोडक्यात नावं अगदी या जातात क्षणीकरीन ते आयोजककर्ते खूप महत्वाचे होते. विद्यमान इसकीबाई त्यांच्या माध्यमातून टी-शर्ट्स या स्पर्धेकरिता आपल्याला लाभले. विजय मामा आणि कैलास पाटील यांच्या माध्यमातून ट्रॅक आपल्याला लाभले. सोनेमामा पाटील त्यांच्या माध्यमातून संपूर्ण चेंडूंची व्यवस्था SK स्पोर्ट्स चे प्रोप्रायटर आहेत त्यांच्या माध्यमातून आपल्याला लाभले. तदनंतर स्नेहाताई दुबी पंडित वसई विधानसभा आमदार, तदनंतर राजन नाईक साहेब नारासोबा विरार विधानसभा आमदार, तदनंतर विलास सुकुरजी तरे बोईसर विधानसभा सदस्य आणि आमदार त्यांच्या माध्यमातून आणि तदनंतर नवीनजी दुबे यांच्या माध्यमातून सन्मान चिन्ह या स्पर्धेकरिता आपल्याला मिळाले. तदनंतर दिनेश देवरामजी पाटील त्यांच्या माध्यमातून जनरेटरची व्यवस्था या स्पर्धेकरिता आपल्याला मिळाली. दत्तू लालूजी भगत त्यांच्या माध्यमातून सिरीजकरिता ट्रॉफी आपल्याला मिळाली. जे संपूर्ण ग्राउंड उपलब्ध करून दिलं ते वाघोगा क्रिकेट क्लबचं आणि वाघोगा क्रिकेट संघाचं सुद्धा या ठिकाणी आपण धन्यवाद व्यक्त करूया. अशोक सुकुरजी पाटील त्यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आपल्याला मिळाली. तदनंतर ओम श्री ग्रामस्थ, तदनंतर जय अंबे माता जय जीवदानी जांभूलपाडा यांच्या माध्यमातून तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी या स्पर्धेकरिता. तदनंतर कैलासवासी जिजाबाई कृष्णाजी पाटील यांच्या स्मरणार्थ कृष्णा सुकराजी पाटील आणि श्री सुधीर कृष्णाजी पाटील यांच्या माध्यमातून चौथ्या क्रमांकाची ट्रॉफी. तदनंतर भरतजी वैती साहेब डोळीव यांच्या माध्यमातून 100 सॉफ्ट ड्रिंकची व्यवस्था आणि 5 बॉक्स आपल्याला पाणी मिळालं, त्यांचा सुद्धा खूप खूप धन्यवाद. तदनंतर दिनकर मामा पाटील शिरगाव यांच्या माध्यमातून 21,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य या स्पर्धेकरिता आपल्याला मिळालं.
दामा जयरामजी पाटील तलावपाडा यांच्या माध्यमातून 15,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य या स्पर्धेकरिता मिळालं. दिलीप काशीनाथजी पाटील तलावपाडा यांच्या माध्यमातून 15,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य. रफीब स्क्रॅप मर्चंट वसई यांच्या माध्यमातून 10,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य. कार्तिक पाटील मयुरजी पाटील यांच्या माध्यमातून फणसपाडा 5,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य. सोहम एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून 10,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य. त्यानंतर पिंट्या अजिंक्य घरत घासपडा 10,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य. भाविकजी पाटील विरार 5,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य. रोहनदादा सावंत 11,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य. त्यानंतर अशोक पाटील कसराळी 1,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य. जगन्नाथजी पाटील तलावपाडा 1,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य. वसंत जनार्दनजी पाटील कसराळी 1,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य. रामचंद्रजी पाटील कसराळी 1,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य. शरद हरिचंद्रजी पाटील फणसपाडा 2,222 रुपयांचं आर्थिक सहाय्य. विजयजी भगत फणसपाडा 500 रुपयांचं आर्थिक सहाय्य. गणेश राजारामजी तांडेल डोलीव 1,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य. मयूर विष्णूजी पाटील गोवा ग्रुप फणसपाडा 2,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य. किरण दिनकरजी पाटील गोवा ग्रुप 2,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य. किरण काशीनाथजी भगत गोवा ग्रुप 1,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य. त्यानंतर बजरंग एंटरप्राइजेस राजेशजी पाटील शेट यांच्याकडनं खर्डी 3,858 रुपयांचं आर्थिक सहाय्य. हरिदास शांतारामजी पाटील गोवा ग्रुप फणसपाडा 1,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य. श्रमजीवी संघटना दहिसर झोन प्रमुख रोहिदासजी पाटील बंधू यांच्या माध्यमातून 1,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य. देवराम मामनजी पाटील फणसपाडा 1,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य. प्रकाशजी वैती कसराळी 1,100 रुपयांचं आर्थिक सहाय्य. डी.के. पाटील काका समाजसेवक 5,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य. त्यानंतर आदरणीय काशीनाथजी पाटील जिल्हा परिषद माजी अध्यक्ष ठाणे यांच्या माध्यमातून 10,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य या स्पर्धेकरिता. रमाकांत पाटील बुवा 1,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य. देवेंजी पाटील युवा ग्रुप कॅप्टन वाढीव 500 रुपयांचं आर्थिक सहाय्य. ओम साई राम क्रशर सचिनजी भोईर यांच्या माध्यमातून 5,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य. शिरगाव 40+ मास्टर संघाचे एक दर्जा खेळाडू आदरणीय सदानंद भगत यांच्या माध्यमातून 11,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य. नितीनजी माली यांच्या माध्यमातून खारडी 3,333 रुपयांचं आर्थिक सहाय्य. भरत दामोदरजी पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता 2,221 रुपयांचं आर्थिक सहाय्य. आणि अक्षय भरतजी पाटील यांच्या माध्यमातून तेच सहाय्य अगदी आपल्याला पाहायला मिळते 2,221 रुपये. त्यानंतर शुभम ग्रुपचे ऑनर मनोजदादा पाटील तलावपाडा 15,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य या स्पर्धेकरिता. त्यानंतर कमलाकर बाबूरावजी राऊत तळ्याचा पाडा बहुजन विकास आघाडीचे धडाडीचे कार्यकर्ते 7,000 रुपयांचं आर्थिक या स्पर्धेकरिता. त्यानंतर मिलिंद काशीनाथ जिकिनी मराठी दनका शिवसेना शाखा प्रमुख खराटतरा 1,500 रुपयांचं आर्थिक सहाय्य या स्पर्धेकरिता. सतीशजी गावड 1,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य या स्पर्धेकरिता. महेश हरेश्वरजी पाटील खारडी दत्तगुरु एंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा 5,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य. रुपेश दिनकरजी वैती गोखिवरे 10,000 रुपयाचं 8685 ग्रुपच्या माध्यमातून हे 10,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य आपल्याला मिळाले. आणि त्यानंतर प्रवीणजी पाटील 2,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य. या सर्व दानशूर व्यक्तिमत्वांचं वैतरणा ग्रामीण क्रीडा संस्थे पुरस्कृत वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीगच्या माध्यमातून त्या टाळ्यांच्या कडकडामध्ये सर्वांचा आपण लाख लाख धन्यवाद व्यक्त करूया. या चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी या ठिकाणी देऊन सन्मानित केलं जाते. बापासाई 11 फणसपाडा हा संघ आपण पाहता विकेजी पाटील सौरभ पाटील आणि त्यांचे संपूर्ण खेळाडूंनी चांगला खेळ अगदी करून दाखवला. आणि हे चतुर्थ क्रमांकाची सुंदर अशी ट्रॉफी अगदी देऊन सन्मानित केलं जाते. कॉंग्रॅच्युलेशन. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी या स्पर्धेचा अगदी ठरला गेला अनबिटेबल होता, परंतु नॉकआउट स्टेज मध्ये मात्र स्वतःला बाधित राखू शकला नाही, परंतु तिसऱ्या क्रमांकावर अगदी बाधित राहिला. प्रताप ट्रान्सपोर्ट 9282 खार्डी हा संघ तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी या स्पर्धेचा. या प्रताप ट्रान्सपोर्ट संघाला विनंती करतोय की आपण या मुख्य मंचाच्या दिशेने या तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी आपणास देऊन अगदी सन्मानित केलं जाईल. या प्रताप ट्रान्सपोर्ट 9282 प्रतापजी माळी यांचा संघ अगदी आपण पाहताय चांगल्या पोझिशन मध्ये होता, परंतु नॉकआउट स्टेज मध्ये काही केव्हा घटित होईल सांगता येत नाही, परंतु खूप चांगला परफॉर्मन्स त्यांच्या संपूर्ण खेळाडूंनी अगदी करून दाखवला. कमिटीच्या माध्यमातून अगदी हा स्वागत जो सन्मान आहे तो अगदी केला जातोय. त्यांच्या शुभ हस्ताने मात्र ही सुंदर अशी ट्रॉफी दिली जाते. सत्यवान सापरे असतील, पद्मनजी पाटील असतील, अजय वैती असतील, विकेजी पाटील असतील, विश्वास किनी असतील, जीत पाटील असतील, पंकज पाटील DX संपूर्ण मात्र या स्पर्धेकरिता त्यांचं महत्त्वाचं योगदान राहिलं आणि त्यांच्या शुभ हस्ताने मात्र या सुंदर अशा ट्रॉफीज या अगदी आपल्याला पाहायला मिळतात. सो रणजित गिनी यांना सुद्धा आपण पाहताय.
ही सुंदर अशी ट्रॉफी देऊन एकदा जोरदार टाळ्यांचा गजर. खूप चांगला परफॉर्मन्स प्रताप ट्रान्सपोर्ट 9282 खार्डी या संघाने करून दाखवला. अगदी आपण पाहताय चांगला परफॉर्मन्स आणि व्हेरी वेल प्लेड अमोल भगत आणि त्यांचा संपूर्ण संघ. आणि खऱ्या अर्थाने मात्र आपण पाहताय प्रयत्न थोडेसे कमी पडले, अन्यथा मात्र ज्या सिच्युएशनमध्ये होते, ज्या पोझिशनमध्ये प्रदीप गावड यांचा सुद्धा खेळ उल्लेखनीय राहिला. लारायला आपण पाहू शकाल. सचिन आनंद, निखिल पाटील त्यांना सुद्धा आपण पाहताय. आणि विशेष करून ही स्पर्धा खूप महत्त्वाची होती, कारण की या स्पर्धेमध्ये आपण खेळले आहेत ना, तर त्या आयोजकर्त्यांचा आपण पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करूया. आणि अशी स्पर्धा जर तुम्हाला पुढच्या वर्षी हवी असेल ना, तर प्रत्येकाने सहकार्य करणं ही खूप महत्त्वाची बाब आहे. आणि खऱ्या अर्थाने पुढच्या वर्षी जर तो सपोर्ट झाला ना, तर ही स्पर्धा अजून उंच भरारी घेईल. तो सपोर्ट पाहायला मिळेल का पुढच्या वर्षी? खेळाडूंनी मात्र तो प्रतिसाद द्यायला पाहिजे, कारण की आयोजककर्त्यांची मेहनत तर आहे. जर तुमचा प्रतिसाद असेल ना, तर याच गोष्टी मात्र खूप महत्त्वाच्या ज्या पुढच्या वर्षामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहेत. अमोल आपण यायचंय समोरच्या दिशेने. खऱ्या अर्थाने खूप महत्त्वाचा खेळ राहिला प्रताप ट्रान्सपोर्ट 9282 या संघाकडनं. आणि ज्या पद्धतीचा परफॉर्मन्स राहिला तो सुद्धा खूप महत्त्वाचा आहे, कारण की अमोलने खूप महत्त्वाचा खेळ केला, म्हणून एक बाईट तर त्याच्यासोबत बनतेच, कारण की चांगला खेळ केला. प्रयत्न थोडेसे कमी पडले, परंतु जे एफर्ट्स लावले आपण ते महत्त्वाचे होते. कसं वाटतं एकंदरीत हे माहोल? आणि विशेष करून तुझ्यासाठी एक प्रश्न आहे की ही स्पर्धा पुढच्या वर्षामध्ये यशस्वीरित्याने अजून भरवायची असेल तर काय करायला पाहिजे? मला वाटतं ही स्पर्धा खूप छान झाली आहे, कारण की आपल्या विभागामध्ये अंडरलाईट मला वाटतं कोणताही प्लेअर इकडे खेळलेला नव्हता, आणि ती संधी आपल्या वैतरणा विभागाने आपल्याला दिली, आणि मी आयोजकांचा त्याबद्दल धन्यवाद सांगतो. आणि ही स्पर्धा जर पुढच्या वर्षामध्ये करायची असेल तर खेळाडूंचा साथ लाभेल? हो, नक्कीच. आणि तीच साथीची गरज आहे, आणि त्याचकरिता मात्र हे स्वतःच वाईट होतं. थँक्यू सो मच अमोल होते कर्णधार. आणि जे भविष्य सुद्धा आहे ते ऐकतायत, आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही सुद्धा कामगिरी करा. या दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी या स्पर्धेमध्ये अगदी ज्याने सुद्धा खेळा अचूक खेळ, परंतु अगदी थोडेसे कमी पडले. मागील पर्वामध्ये सुद्धा आपण पाहिलं की रनर अप होते, आणि या पर्वामध्ये अगदी आपण पाहू शकाल त्यांच्या माध्यमातून चांगला खेळ झाला. सो किसनजी पाटील यांचा कृतिका एंटरप्राइजेस जांभूलपडा हा संघ ठरतोय दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये. खूप चांगला खेळ जयेशच्या माध्यमातून चांगलं यष्टीरक्षण झालं. अखेरकार आजच्या दिवसामध्ये चांगला परफॉर्मन्स. केतनाची फलंदाजी उल्लेखनीय राहिली, परंतु वी फॅक्टर विकुल आणि विराज खूप महत्वाचा भूमिका. आणि अगदी आपण पाहताय ते संपूर्ण खेळाडू अगदी हे बक्षीस स्वीकारण्याकरिता. चला आयोजक करताना पुन्हा एकदा विनंती करतोय की आपण या ट्रॉफीला हात लावायचा आहे. सुंदर अशी ट्रॉफी BGPL सीझन 3 ची अगदी ही सुंदर अशी ट्रॉफी आपण पाहताय. निमेश त्या दिशेने आहेत, जीत पाटील, अजय वैती, संपूर्ण जे आमचे आयोजक करते आहेत. चला पद्मजी पाटील आपण सुद्धा या फ्रेम मध्ये. जे संघ मालक आहेत जर आपण उपस्थित असतील तर आपण जो आपला सन्मान चिन्ह आहे तो आपण रिसीव्ह करायचा आहे. वाघोबा पाटीलपाडा शुभमजी नाईक या ठिकाणी आहेत. आपण हा सन्मान घ्यायचा आहे. आयोजक करतांच्या शुभ असते मात्र तो सन्मान अगदी केला जाईल, कारण की जे संघ मालक आपल्याला लाभले त्यांचा सुद्धा अगदी धन्यवाद असेल. या शुभमजी नाईक आहेत वाघोबा पाटीलपाडा संघाचे संघ मालक. तदनंतर रॉयल स्ट्रायकर 7999 तलावपाडा श्री राकेशजी मेहर यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांचा एखादा खेळाडू किंवा प्रतिनिधी असेल तर त्यांनी हे सन्मान चिन्ह स्वीकारायचं आहे. तदनंतर वीर योद्धास तलावपाडा शुभम ग्रुप कुठलाही सहकारी आला तरी चालेल, आपण हे सन्मान चिन्ह स्वीकारायचं आहे. तदनंतर बापासाई फणसपाडा श्री कैलाजी पाटील, श्री विकीजी पाटील, आपण हा सन्मान चिन्ह स्वीकारायचा आहे. प्रताप ट्रान्सपोर्ट 9282 खारडी श्री प्रतापजी माळी या संघांना सुद्धा विनंती करतोय की आपण आपलं हे सन्मान चिन्ह स्वीकारायचं आहे. DX वॉरियर्स तलावपाडा श्री पंकजी पाटील DX, अगदी DX आहेत या दिशेने, आणि हा सन्मान चिन्ह आपण स्वीकारायचा आहे. तदनंतर जांताराजा खारडी श्री महेश आणि रमाकांत,
आपण सुद्धा हा सन्मान स्वीकारायचा आहे. कृतिका एंटरप्राइजेस पाटीचा पाडा श्री प्रवीणजी पाटील आपण सुद्धा हा सन्मान स्वीकारायचा आहे. तदनंतर कृतिका एंटरप्राइजेस जांभूलपाडा श्री किसनजी पाटील आपण सुद्धा हा सन्मान स्वीकारायचा. त्यांचा एखादा खेळाडू प्रतिनिधी किंवा एखादा गावकरी आला तरी चालेल, आपण हा सन्मान स्वीकारा. गोवा ग्रुप फणसपाडा श्रेयश आणि रिषभ यांचा संघ आहे, आपण हा सन्मान चिन्ह स्वीकारायचा आहे. तदनंतर राम 11 कसराळी श्री उमेशजी पाटील सचिनजी पाटील आपण सुद्धा हा सन्मान स्वीकारायचा आहे. तदनंतर ग्रीषा 11 जांभूलपाडा श्री कल्पेशजी पाटील आपण सुद्धा हा सन्मान स्वीकारायचा आहे. या सर्व संघ मालकांचा आम्ही पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतोय, कारण की आपल्या या सहकार्याने मात्र या स्पर्धेमध्ये 4 चांद लागले आणि त्या संपूर्ण संघ मालकांचं अगदी आपण पाहताय सन्मान चिन्ह देऊन अगदी सन्मान त्या ठिकाणी केला जातोय मान्यवरांच्या माध्यमातून. संघमालक येत आहेत या दिशेने त्यांचं हे सन्मान चिन्ह देऊन अगदी त्यांना सुद्धा सन्मानित केलं जाते. संघ मालकांचा हा सन्मान होतोय मुख्य व्यासपीठावर अगदी आपण पाहत आहे. रॉयल स्ट्रायकर 799 हा सन्मान स्वीकारत आहेत. रणजित गिने आपण सन्मान स्वीकारायचा आहे आपल्या संघाचा. ग्रीषा 11 हा सन्मान स्वीकारत असताना कल्पेशजी पाटील यांच्या संघाचा आपण पाहतो का रणजित जिगेने. आणखी संघ मालक जर राहिले असेल तर आपली नावं पुकारलेत, आपण या. आपला हा सन्मान आहे. रमाकांत पद्मनजी पाटील यांचा सुद्धा हा सन्मान असेल, या आपण हा सन्मान स्वीकारा. त्यानंतर विश्वासजी गिने आपण सुद्धा या. खूप महत्वाचं योगदान या 4 दिवसांमध्ये आपण सुद्धा दिले, आपण सुद्धा हा सन्मान स्वीकारायचा आहे. पद्मनजी गिने यांचा सुद्धा हा स्वागत सन्मान मुख्य व्यासपीठावर आपण पाहताय. सो इथून सर्व काही सन्मानजन आणि स्वागत सन्मान पार पडलेत. सो इट्स टाइम नाव. ज्याने मात्र अचूक पद्धतीने या संपूर्ण स्पर्धेमध्ये कमबॅक कसा करावा हे दाखवून दिलं. आणि क्रिकेटमध्ये जर आपण ठाणली ना तर काहीही अशक्य नाहीये, कारण की अशक्य गोष्टीमध्ये शक्य लपलंय. जे ठरले अंडरडॉग या संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि खऱ्या अर्थाने डॉमिनेशन हे त्यांनी दाखवलं. सो चॅम्पियन संघ ज्याच्या नावातच आहे राजा, ज्याने केला राजाप्रमाणे खेळ, जाणता राजा खार्डी संघ VGPL 3 चा चॅम्पियन संघ. आणि संपूर्ण आयोजकांना विनंती करतोय की आपण या सुंदर अशा ट्रॉफीला हात लावायचा आहे. प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आणि यंदाच्या पर्वाचा चॅम्पियन संघ जाणता राजा. आणि रमाकांत खुश आहेत, जरी सुद्धा परफॉर्मन्स रमाकांतचा तेवढा खास नसेल, परंतु बाकीच्या खेळाडूंनी मात्र बॅकअप दिलं आणि खेळाच्या माध्यमातून हेच बॅकअप हाच पाठपुरावा खूप महत्वाचा असतो. आणि चॅम्पियन संघ VGPL 3 चा अगदी आपण पाहत आहे जाणता राजा खार्डी हा संघ.
आणि हे खूप महत्वाचं योग अगदी आपण पाहू शकाल परफॉर्मन्स त्याच्या माध्यमातून राहिला. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, हर हर. हा जोश कायम ठेवा, कारण की हा जोश खूप महत्वाचा आहे. क्रिकेटच्या माध्यमातून खेळ खूप महत्वाचा आहे आणि या संपूर्ण 4 दिवसाच्या रजनीमध्ये एक चांगल्या पद्धतीचं क्रिकेट हे आपल्याला पाहायला मिळालं आणि ही संपूर्ण स्पर्धा यशस्वी झाली. आणि खऱ्या अर्थाने संपूर्ण या स्पर्धेकरिता ज्या प्रेक्षक राजांचा प्रतिसाद मिळाला, आयोजकांची मेहनत, आमच्या दानशूर व्यक्तिमत्वांचं योगदान, तदनंतर आमचे समालोचक मित्र, आमचे DBN लाईव्ह नेटवर्कची टीम, तदनंतर आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी डीजे मॅन, आमचे पंच, त्या सर्वांचं